नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, संपूर्ण भारतभरामध्ये श्री गणेशाची 1021 स्थानं आहेत. ती कुठे आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली, त्याची स्थापना कोणी केली आणि आज त्याचं संवर्धन कोण करतं, याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला आमच्या या मालिकेमध्ये मिळत आहे. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील काही गणेश स्थानं. चला सुरू करूयात. नाशिक जिल्ह्यातील पहिले गणपती आहेत ते म्हणजे श्री मदमदोत्कट गणपती श्री मोदकेश्वर नाव दरवाजा नाशिक. हिंगण्याचा गणपती म्हणून हा नाशिक शहरातील प्रसिद्ध गणपती आहे. 56 गणेश क्षेत्रात याची गणना होते. तारकासुराला मारण्याकरता शिवपुत्र हवा म्हणून मदनाने आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताच शिवांनी त्याला भस्मसात केलं. पुढे मदनाने हे काम पार्वतीच्या सांगण्यावरून लोककल्याणार्थ केलं म्हणून शंकरांनी त्याला पूर्ववत दिव्य देही आणि सामर्थ्य संपन्न होण्याकरता गणेशाची उपासना दिली. नंतर मदनानं रतीसह फार मोठं अनुष्ठान करून श्री गणेशाचा कृपा प्रसाद संपादन केला. तेच हे कामवरद मदोत्कट क्षेत्र होय. मूर्ती मोदकाकार असल्यामुळे मोदकेश्वर असं याला नाव पडलंय. गणेश मूर्ती मोदकाकार पाषाणाची आहे. मूर्ती 90 सेंटीमीटर उंचीची बाल मूर्ती आहे. श्री मोदकेश्वर हिंगणे मोडक स्थापित. अनेक गणेश भक्त कामवरद मदन मदोत्कट मोदकेश्वर गणपती समजून या ठिकाणी भेट देतात. ते चुकीचं असून हा गणपती मोडकातील स्थापिला आहे. त्याच्यावरून मोडकेश्वर असं याचं नाव पडलं. काही लोक याला मोदकेश्वर असंही म्हणतात. ही मूर्ती 2 विलग पाषाण असून ते मोदकासारखे वाटतात. मूर्तीवर मुकुट घातलेला आहे. 1935 सालच्या दरम्यान एका स्त्रीनं ह्या मूर्तीच्या खाली हिरे माणके आहेत असं समजून ही मूर्ती फोडली. त्याचे 2 तुकडे झाले. पण पुढे त्याच स्त्रीचा दुःख स्थितीमध्ये मृत्यू झाला. मंदिराची बांधणी वाड्यासारखी असून बाजूला नीळकंठेश्वर महादेव आणि सत्यनारायण यांची मंदिरं आहेत. ढोल्या गणपती अशोक स्तंभ नाशिक. श्री गणेशाची उंची 180 सेंटीमीटर आणि रुंदी 120 सेंटीमीटर असून ती दगडी, कोरीव आणि सुंदर दिसते. 18व्या शतकातील उत्खननामध्ये या संपूर्ण मंदिराचा भाग सापडला. कपालेश्वर गणेश नाशिक. कपालेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला पायऱ्यांच्या सुरुवातीला उजव्या सोंडेची स्फटिकाप्रमाणे पांढरी स्वच्छ अशी ही मूर्ती आहे. त्र्यंबक दरवाजा चौक गणपती नाशिक. दूध बाजाराजवळ हा गणपती विराजमान आहे. पिंपळ पारावरचा गणेश नाशिक. चितळे नावाच्या गृहस्थांनी 150 वर्षांपूर्वी सोमवार पेठेत या गणेशाची स्थापना केली. सध्या ही मूर्ती नेहरू चौकातील पिंपळाच्या पारावर बसवण्यात आली आहे. खांदवे गणपती नाशिक. खांदवे गणपती म्हणून ओळखला जाणारा हा पेशवेकालीन गणपती सोमवार पेठेत स्थित आहे. तिळ्या गणपती नाशिक. गणेशवाडीमध्ये तिळ्या गणपतीची मूर्ती आहे. पूर्वी दामोदर दगडूशेठ सोनार यांच्या घराचा पाया खोदताना ही मूर्ती सापडली. या ठिकाणी तिळ्या चतुर्थीला पौष वैद्य यात्रा भरते. ही मूर्ती तिळातिळानं वाढते. गोदावरीच्या डाव्या तीरावर उंच भागात हे मंदिर आहे. पार्वतीनं तिळाचे लाडू करून गणपतीला दिले आणि त्यानं तिलासूर दैत्याचं मर्दन करण्याची शक्ती पार्वती मातेला दिली. ती याच दिवशी म्हणजे पौष वद्य चतुर्थी, तिळा चतुर्थी. या भागाला पंचवटी असंही म्हणतात. रावणानं सीतेला कपटानं पळवलं तेच हे स्थान. लक्ष्मणानं आपल्या बाणाने लक्ष्मण रेषा ओढली. ती रेषा आजही इथे वाघाडी नदीच्या रूपानं अस्तित्वात आहे. गोदावरीला गणेशवाडीजवळ ही वाघाडी नदी येऊन मिळते. याच ठिकाणी लक्ष्मणानं गणरायाची स्थापना केली, ती गणेशवाडी, आणि तोच हा तिळ्या गणपती अशी आख्यायिका इथे सांगतात. श्री गणेश नाशिक. संत गाडगे महाराज धर्मशाळेकडे जाण्याच्या रस्त्यावर उजव्या बाजूला आसराच्या वेशीजवळ गणेश मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून अतिप्राचीन आहे. गोदावरी नदीच्या तीरावर हे स्थान आहे. दशभुज सिद्धिविनायक नाशिक. गोराराम मंदिराच्या पश्चिमेला दशभुजा सिद्धिविनायकाचं मंदिर आहे.
चितळे नावाच्या गृहस्थानं याची स्थापना केली. मंगल कार्याच्या आरंभी या दशभुज सिद्धी विनायकाला मान दिला जातो. भक्तिधाम मंदिर, पेढ नाका, नाशिक. श्री कैलास मठ द्वारा संचालित हे भव्य मंदिर आहे आणि कलापूर्ण प्रवेशद्वारावर गणेशाची सप्तशृंगी देवीची 18 हातांची भव्य मूर्ती बसवलेली आहे. या मूर्ती प्रसन्न आणि उत्कट दिसतात. श्री नवशा गणपती, आनंदवल्ली, तालुका नाशिक. गोदावरी नदीकाठी हे छोटस देऊळ आहे. गाभारा 2.4 बाय 2.4 मीटरचा आहे. हे स्थान थोडं खोलात असल्यामुळं उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आनंदीबाई राघोबा पेशवे यांनी 1775 मध्ये गणपतीची या स्थापना केली. स्वयंभू गणपती, ढेंगोळा, तालुका सटाणा. पुन्हा एका गणेश भक्तानं ही देवळी बांधून त्यात गणेशाला स्थापलं. हे स्थान गिरणा नदीच्या काठावरती आहे. मूर्तीच्या डोळ्यांव्यतिरिक्त अवयव स्पष्ट दिसत नाहीत. मूर्ती सिंदूर चर्चित आहे. महागणपती, सिन्नर. सिन्नर गावातील मुख्य आकर्षक गणेश मूर्ती भैरवनाथ मंदिराजवळ आहे. ही सिमेंटची मूर्ती 4.2 मीटर उंच असून उघड्यावरच आहे. रंगनाथ लोखंडे यांनी या मंदिराचं बांधकाम 1947 साली केलं. श्री सिद्धेश्वर गणपती, सिन्नर. नगरपालिकेनं घर क्रमांकांची सुरुवात या मंदिरापासून केली आहे. हे मंदिर यादवकालीन आहे. बाजूला पंचधातूची शिवपिंड आणि नंदी बसवला आहे. सभा मंडपात पितळाचा सुरेख उंदीर आहे. श्री वरद विनायक, नांदुर्डी, तालुका नाशिक. नांदुर्डीच्या वरद विनायकाचं मंदिर 200 वर्षांपूर्वीचं आहे. 18व्या शतकात या मंदिराची उभारणी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी केली. चांदवडच्या वाटेवर एका शमीच्या झाडाखाली एका उभ्या शिळेला शेंदूर माखलेल्या अवस्थेत ही मूर्ती होती. नवसाला पावणारा गणपती असल्यानं भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं येतात. श्री वणीचा गणपती, गणेश कुंड, सप्तशृंगी गड, नांदुरी. नाशिकहून उत्तरेला 40 किलोमीटरवर सप्तशृंगी देवीचं स्थान डोंगरावर आहे. डोंगर चढायला सुरुवात होते तिथूनच 10 किलोमीटरवर गणेश कुंड आहे आणि या कुंडा शेजारी पूर्वाभिमुख गणेश मंदिर आहे. अखंड पाषाणात खोदलेली सिंदूर चर्चित अशी ही मूर्ती आहे. अंजनेरी गणेश लेणी, अंजनी, नाशिक. अंजनी अथवा अंजनेरी नावाच्या 1309 मीटर उंच टेकडीच्या पायथ्याशी काही अतिशय सुबक असे देवळांचे उद्ध्वस्त झालेले अवशेष आढळतात. अनेक मूर्ती भंगल्याही आहेत. त्यात गणपतीच्या अनेक चांगल्या मूर्ती आहेत. त्यांची अजूनही पूजा केली जाते. स्फूर्ती देवता वरद विनायक, मुक्काम पोस्ट आंबेबणी, तालुका दिंडोडी. ही वरद विनायकाची चतुर्भुज संगमरवरी पाषाणाची मूर्ती 33 सेंटीमीटर उंचीची देखणी अशी ही स्फूर्ती देवता आहे. दिनांक 17 मे 1968 रोजी या वरद विनायकाची स्थापना झाली. गढीवरचा श्री शमी गणेश. दिंडोशी हे स्थान नाशिक कडून जेमतेम पाऊण तास वेळेच्या अंतरावर आहे. इतिहासकालीन असा गढीमधील 30 सेंटीमीटर उंचीचा नृत्य गणेश आहे. शमी वृक्षाच्या बुंध्याशी ही मूर्ती आहे. या गणपती समोरील मूषक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुख्य मूर्ती 30 सेंटीमीटर उंचीची तर मूषक 23 सेंटीमीटर उंच आणि 38 सेंटीमीटर लांबीचा आहे. या चतुर्भुज गणेशाचे वरील 2 हात उंचावलेले आहेत तर डाव्या हातात जपमाळ आणि उजव्या हातात मोदक पात्र आहे. सिद्धिविनायक मंदिर, हेंगोडे, तालुका बागलाण. सन 1968-69 मध्ये मोठा पूर आला होता, पण ही मूर्ती या ठिकाणी तशीच राहिली. हा गणपती नवसाला पावतो. जर काम होणार असेल तर याचा चेहरा हसरा दिसतो असं म्हणतात. श्री मोदकेश्वर, नामपूर, तालुका बागलाण. एका चौथऱ्यावर श्री गणपतींची लाल रंग दिलेली सुरेख मूर्ती आहे. 1.8 बाय 1.8 मीटर गाभारा आहे. सन 1979 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नवीन मूर्ती या ठिकाणी बसवली गेली. श्री गणपती मंदिर, गुजरी गल्ली, चांदवड.
हे देऊळ छोटसच पण अलीकडे बांधलेलं असावं. श्रींची मूर्ती छोटीशी आहे. उजवा हात आशीर्वादात्मक, छान रंग दिलेला आहे. पगडी गणेश मंदिर, चांदवड, तालुका चांदवड. 3 बाय 2.4 मीटरचा गाभारा, श्रींची 135 सेंटीमीटर उंच आणि 135 सेंटीमीटर रुंद अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या श्रींच्या डोक्यावरती पगडी आहे म्हणून याला पगडी गणेश असंही म्हणतात. श्री गणपती मंदिर, चांदवड. 6 बाय 6 मीटरचा मोठा गाभारा, महिरपीचा मोठा कोनाडा, यात दगडाची पुरुषभर उंच गणपतीची मूर्ती. ह्या मूर्तीला छान लाल रंग दिलेला दिसून येतो. इच्छापूर्ती गणेश, चांदवड. श्री रेणुका मंदिराच्या डाव्या हाताला आग्रा रोड पलीकडे एका डोंगराच्या कुशीत हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. गणपतीची प्राचीन मूर्ती, उजवा हात मांडीवर, डाव्या हातात मोदक, वरच्या हातात परशु आणि गदा, रंग देऊन मूर्ती अतिशय प्रसन्न आणि आकर्षक केलेली आहे. नीलमणी गणेश, मनमाड, तालुका नांदगाव. संगमरवराच्या मंडपामध्ये श्री गणेशाची जुनी अशी मांडी घातलेली मूर्ती दिसते. हा वेशी बाहेरचा गणपती आहे. अंदाजे 150 वर्षापूर्वीचं मंदिर. श्रींची मूर्ती या ठिकाणी शेंदुरानं माखलेली होती. याची खोल काढली तेव्हा ही मूर्ती दिसू लागली. हा ध्यानस्थ गणपती, हातात जपाची माळ दिसून येते म्हणून नीलमणी गणपती असंही याला म्हणतात. श्री गणपती मंदिर, येवला. या ठिकाणी मोठा सभा मंडप आणि गाभारा आहे. मूर्ती जुनीच आहे. हे न्हावी समाजाचं मंदिर आहे. सभा मंडपाजवळ संत सेना महाराजांच्या तसबिरी आहेत. लाकडी मंडपी असलेल्या चौथऱ्यावर ही छोटीशीच गणेशाची मूर्ती आहे. पुढील गणेश आहेत गणेश मंदिर, गणेशगाव, तालुका कळवण. हे पेशवेकालीन मंदिर. मांडी घालून बसलेली मूर्ती या ठिकाणी दिसते. 2 बाजूस 2 उंदीर, उजव्या हातात माळ, डाव्या हातात मोदक, वरच्या हातात कमळ आणि परशु, कपाळावरती चंद्र कोरलेला ही मूर्ती 300 वर्षांपूर्वीची जुनी अशी आहे. पुनंद नदीमध्ये ही सापडलेली मूर्ती. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पुढील गणेश आहेत श्री बल्लाळेश्वर गणेश, कुशावर्त तलाव, त्र्यंबकेश्वर. कुशावर्त तलावाच्या मागच्या बाजूला पेशवेकालीन सुंदर असं श्री बल्लाळेश्वर गणेश मंदिर आपल्याला दिसून येतं. रसिक हो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील काही गणेश स्थानांची माहिती घेतली. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आपण आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवावी. आपल्याला आवडत असेल तर कमेंट करा. जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आमची ही गणेशाची माहिती पोहोचवा आणि या दुर्मिळ माहितीचा लाभ घ्या. धन्यवाद.